नमस्कार मंडळी, कसे आहात? श्री स्वामी समर्थ. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि त्याचबरोबर आज दत्त जयंती पण आहे. त्याच्यामुळेच आम्ही बाहेर आलो होतो मंदिरात दर्शन घेण्यासाठी. घराजवळच मंदिर आहे आणि दुपारी म्हणजे मगाशी मी जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये मी मंदिर दाखवलंच होतं. तर त्याच मंदिरामध्ये आत्ता आलो होतो आम्ही दर्शन घेण्यासाठी. कारण दुपारी ना व्यंकटेश स्कूलला गेला होता, त्याच्यामुळे त्याला घेऊन येता आलं नव्हतं. त्याच्यामुळं मग आत्ता व्यंकटेशला घेऊन आलो होतो. आणि तिथे ना महाप्रसाद बनवला होता, त्याच्यामुळे ना दर्शनासाठी कमी आणि महाप्रसादासाठीच खूप मोठी लाईन होती. ते आम्ही पण त्या लाईनीमध्ये थांबलोत आणि अगोदर महाप्रसाद होता आणि नंतर दर्शन असं होतं. त्याच्यामुळंच मग आम्ही अगोदर महाप्रसाद घेतला आणि महाप्रसाद पण खरंच खूप छान होता. त्यांनी सगळं जेवण व्यवस्थित आणि छान बनवलं होतं आणि पद्धतशीर बनवलं होतं. म्हणजे ढकलाढकल वगैरे असं काहीच नव्हतं. नाहीतर एक ठिकाणी ना एवढी ढकल असते ना, म्हणजे पाठीमागच्या वेळेस आम्ही बघितलं होतं एका ठिकाणी तसं झालं होतं, पण इथे नाही, सगळं व्यवस्थित छान होतं. ते जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही मंदिराकडे आलो. व्यंकटेश लगेच आतमध्ये, त्याला सांगायची गरज नाही, लगेच तो आतमध्ये गेला पाया पडण्यासाठी. एकटा गेला होता म्हणून तो लगेचच दर्शन घेऊन बाहेर आला आणि म्हणत होता पप्पाला घेऊन जायचं आहे सोबत. तर बाहेर येऊन तो पप्पाला पण घेऊन गेला आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. दर्शन घेतलं त्या दोघांनी आणि बाहेर आले. लहान मुलं एवढे आगाव असतात ना. तुमचे आहेत का आगाव मला सांगा. माझं तर पिल्लू खरंच खूप आगाव आहे. तो ना आता निघाला होता, पण निघता बाहेर वापस आला आणि एवढं त्या साऊंडवर मोठ्याने आवाज चालू होता ना, तर तिथे जाऊन त्या साऊंडला कानं लावतोय, एवढा तो आगाव आहे. तुमचे पण मुलं असेच आगाव आहेत का? नक्की मला कमेंट करून सांगा. माझं पिल्लू तर मला खूप त्रास देतं दिवसभर. तो शाळेत असेल ना तेवढंच वेळ मला करमत नाही आणि घरी असेल तर त्रास देतो, असं होतं. तो आराम करत नाही, काहीच नाही. मग तिथून निघालो आणि तिथे ड्रायफ्रूटचं दुकान होतं आणि त्याला पिस्ता खायचा होता. कारण तिकडे त्याचं मामाच्या मुलीसोबत बोलणं झालं होतं ना, म्हणजे माझ्या भैयाची मुलगी छोटी आहे, ती सांगत होती पिस्ता खाल्ल्या म्हणून. तर त्याचं बघून त्याला पिस्ता घ्यायचा होता. पिस्ता घेतला आणि आम्ही घराकडे निघालो. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. बाय गाईज.